कसं आहे की मेट्रो सिटीपासून हे माझ्या राजधानी साताऱ्यापर्यंत आलेलं आहे. राजधानी साताऱ्यामध्ये येऊन शाळा कॉलेजपासून तुमच्या आमच्या घरापर्यंत यायला वेळ लागणार नाही. तर मी काय सामाजिक कार्यकर्ता आहे आणि माझे देव श्रीमंत छत्रपती उदयन महाराजांचे आशीर्वाद घेऊनच मी कोणतेही काम करतो. त्यामुळे हे एमडीसारखं गांजासारखे जर नशिली पदार्थ थांबत नसतील इथे तर मला 100% DRIची मदत घ्यावी लागेल. आणि DRI त्याचं मी बोलून घेतलेलं आहे. तसे DRIच्या लोकांनी मला आश्वासन दिलेले आणि मला बोलले तुम्ही स्पॉट दाखवा, आम्ही डायरेक्ट रेड करायला तयार. गुटखावाला म्हणजे बाहेरून इथे येता येते आणि लोकल मी कोणाच्या पान टपरीवर कोणावर मी हे करत नाही, त्याच्यावर कधी आपण नाही. पण मी आता अक्षरशः मी माझ्याकडे 4 स्पाय कॅमेरे मागवलेत. आता मी माझ्या स्पाय कॅमेरे माझ्याकडे आलेले. मी 8-10 दिवस बघणार रेड किती पडतात, काय पोलीस प्रशासन करते. नाही तर मी स्पाय कॅमेरे करून प्रूफ रेडी करणार आणि DRI टीमला पाठवणार. DRI टीम यायला तयार. आता रक्षक ग्रुपनं बोरगावला जो साठा पकडलेला त्या संदर्भात काय झालं पुढे? आता रक्षक प्रतिष्ठानने तिथे त्यावेळेला आमचे मनोज भाऊ होते, शेजारीच आहेत. मनोज भाऊंनी त्यावेळेला तिथं गाड्या पकडल्या, कारवाई केली. त्यांना कारवाईची पोलिसांनी त्यावेळेला आश्वासन दिलं किंवा त्यांनी त्यावेळेला मदतही पोलिसांनी केली, बोरगाव पोलिसांनी. पुढे काय मी काय माहिती घेतली नाही यातून काय त्यांनी अजून केलं. ते गुटखा त्याचा ठेवला आहे, त्या गुटख्याची जप्त करून विल्हेवाट लावली. मी काय परत माहिती घेतली नाही. पण मला एक ट्रकभर म्हणून मला पाहिजे. मला 4-5 पोत्याने माझं पोट नाही भरलं. कारण जो साठा जिल्ह्यामध्ये येतोय, जो गांजाचा साठा जिल्ह्यामध्ये येतोय, तर MD सारख्या जर गोळ्या इथं ओपनली विकल्या जातात आणि तुम्हाला माहिती नाही हे बॅक कव्हर असतं ना मोबाईल, त्या बॅक कव्हरच्या पाठीमागं गांजाच्या पुढ्या ठेवायला लागले, मुलं आणि मुली ठेवायला लागले. हे दुर्दैव भाग आहे जिल्ह्यासाठी. चक्रीचं प्रमाण पण साताऱ्यात बरेच ठिकाणी चालू झाले. चक्रीचं चाले प्रमाण बरोबर 100%. पण अगोदर आपण जे कॉलेजच्या मुलामुलींना हानिकारक आहे याच्यावर आपण सुरुवातीला आपण ॲक्शन घेतोय. नंतर बघू चक्रीचं पण आपण. मी शेवटपर्यंत प्रयत्न करणार आणि जोपर्यंत इथं गांजा पूर्ण सातारा जिल्ह्यात गांजा बंद होत नाही, गुटखा बंद होत नाही, ते MDच्या गोळ्या बंद होत नाही, तोपर्यंत माझं आंदोलन किंवा हे जे आम्ही रक्षक प्रतिष्ठानच्या लोकांनी जे आज चालू केलं आहे हे आम्ही बंद करणार नाही. कारण मी काय मला कुठे इलेक्शन उभं राहायचं, त्यामुळं कारण एक तुटपुंजीचे एक जिल्ह्यामध्ये 1000 व्यावसायिक असतील, गुटखा विकणारे, गांजा विकणारे, MD विकणारे. त्यामुळे इतक्या लाख लोकांना मी वेटीत धरू शकत नाही. लक्षात ठेवा, लहान मुलांचा विषय, तर मी माफच नाही करू शकत, थांबूच शकत नाही.